टॉप प्लेन मध्ये 180 बाय 120 चा रेक्टँगल ड्रॉ करून घेऊ. इथे टॉप प्लेन सिलेक्ट केला, स्केच मध्ये गेलो, त्यानंतर मी इथे सेंटर लाईन घ्यायची, सेंटर लाईन मध्ये हॉरिझॉन्टल इन्फायनाइट ऑन केलं आणि या ओरिजिन पॉइंटला क्लिक करायचं, ओके करायचं. त्यानंतर मग वर्टिकल घेतला, या ओरिजिन पॉइंटला क्लिक केलं, ओके केलं. हो, सेव्ह केलं ना. आता इथे सेंटर्ड रेक्टँगलचं ऑप्शन आहे, सेंटर पॉइंट इथे दिला, बाहेरच्या साईडला क्लिक करायचं. त्यानंतर मग डायमेन्शन्स 180 बाय 120 हॉरिझॉन्टल आहे 180, एंटर, आणि वर्टिकल आहे 120, एंटर केलं. त्यानंतर मग इथे हा फिलेटचा ऑप्शन आहे, फिलेट शक्यतो 3D मध्ये द्यायची, त्याला आपण एक्झिट करू, कंट्रोल 7 दाबायचं 3D मध्ये आल्यानंतर, आणि त्याला आपण एक्सट्रूड करून घेऊ. एक्सट्रूडची हाईट आता इथे दिली आहे, या व्ह्यू मध्ये दिसेल 19 ची हाईट आहे. त्याला इथे एक्सट्रूड वरती क्लिक करतो आणि 19 ची हाईट ठेवतो, 19, एंटर केलं. इथे ओके केलं. त्यानंतर मग साइड व्ह्यूने जर का बघितलं तर इथे हॉरिझॉन्टल 60 दिलेलं आहे आणि वर्टिकल 5 ची लेंथ दिलेली आहे. ओके, म्हणजे ह्या साइडने तो थ्रू आउट कट करायचा आपल्याला, इथून ही डॉटेड लाईन थ्रू आउट दिसेल, थ्रू आउट आपल्याला कट करायला लागेल. तर हा जो फेस आहे हा फेस सिलेक्ट केला, स्केच मध्ये गेलो, त्यानंतर मी इथे कॉर्नर रेक्टँगल घेतला, फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट द्यायचा, सेंटर लाईन काढून घेऊ. लाईन साठी एल शॉर्टकट आहे, वर्टिकल इनफायनाइट आणि कन्स्ट्रक्शन ऑन केलं, या पॉइंटला क्लिक केलं. कंट्रोलला आपण वर्टिकल लाईन सिलेक्ट करायच्या, शेवटी ॲक्सिस सिलेक्ट करायचे आणि ते सिमेट्रिकचं ऑप्शन आहे. स्मार्ट डायमेन्शन, याची डायमेन्शन देऊन टाकू 60 बाय हाईट किती होती 5 ची, 5, एंटर केलं. ओके, कंट्रोल 7 ने आयसोमेट्रिक व्ह्यू चालू होऊन जाईल. ओके, त्याला एक्झिट करू. फीचर्स मध्ये आता याला आपल्याला कट करायचं आहे, आधी स्केच इथे सिलेक्ट करायचं, त्यानंतर मग एक्सट्रूड कट वरती क्लिक करायचं. ओके, स्टार्टिंगला मिस्टेक होते, स्टार्टिंगला डायरेक्टली एक्सट्रूड कट वरती क्लिक सिलेक्ट करायला जातात. ओके, इथे क्लिक करायला जातात आणि इथे बाजूला मेसेज येतो की काय प्लेन सिलेक्ट करायचं आहे, काय स्केच सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर आधी स्केच सिलेक्ट करा आणि त्यानंतर मग कट वरती क्लिक करा. ओके, त्यानंतर मग आधी आपण मटेरियल ऍड करून घेऊ. ओके, जेवढं पॉसिबल होईल तेवढं, त्यानंतर मग कट ऑपरेशन करायचे. आता ही हाईट दिलेली आहे खालून इथपर्यंत 168 ची, आणि त्यानंतर मी इथे 65 ची रेडियस आहे. ओके, आणि हे हॉरिझॉन्टल 130 आहे. ओके, तर 130 बाय 68. इथे मी फ्रंट प्लेन घेतला, स्केच मध्ये गेलो, रेक्टँगल कमांड घेतो, लाईन कमांड मध्ये एल टाइप केलं, वर्टिकल, कन्स्ट्रक्शन, इनफायनाइट, 3 पॉइंट ऑप्शन ऑन करायचे, एस्केप दाबलं. सिमेट्रिक साठी कंट्रोल दाबून अपोजिट लाईन सिलेक्ट करायच्या, शेवटी ॲक्सिस सिलेक्ट करायचे आणि ते सिमेट्रिकचं ऑप्शन आहे, याचं सिमेट्रिक केलं. स्मार्ट डायमेन्शनने आपण याचे डायमेन्शन देऊन टाकू, किती होतं 130, 130 बाय 168. 168 जे आहे ते खालून दिलेलं आहे, 168, एंटर केलं. आप यहाँ पे है मकसूद, यही पे आते. कंट्रोल 7 आयसोमेट्रिक व्ह्यू साठी आणि कंट्रोल 8 नॉर्मल व्ह्यू साठी. ओके, आता इथे मी हा जो सर्कल आहे, रेडियस किती दिलेला आहे या बाहेरच्या सर्कलचा 65. ओके, तर इथे सर्कल कमांड घेतली, सर्कल कमांड घेतल्यानंतर सेंटर पॉइंट द्यायचा,
हा इथे सेंटर पॉईंट दिला आणि सेकंड पॉईंट मी या पॉईंटवरती क्लिक करतो. ओके, क्लोज प्रोफाईल आपल्याला पाहिजे. ट्रिम एंटिटीजने ट्रिम टू क्लोजेट ऑप्शन ऑन ठेवायचा. हा एक्स्ट्रा पोर्शन आपण ट्रिम करून घेऊ. येस, ट्रिम में ये पांचवा ऑप्शन चालू करना है आपको. जो सिलेक्ट करोगे वो ट्रिम हो जाएगा, जैसे ऑटोकैड में होता है वैसे. आता स्मार्ट डायमेन्शनने या लाईन पासून परत ह्या पॉइंट पर्यंत डायमेन्शन देऊ, जे डिलीट झालेलं आहे ते. वर्टिकल डायमेन्शन, एंटर दाबलं. आता हा जर का सर्कल बघितलं तर अजून कन्स्ट्रेंट झाला नाही. ओके, तर इथे हा जो पॉइंट आहे त्याला ड्रॅग करून बघू आपण. तर काय झालेलं आहे, टँजेंट नाही. ओके, तर हा जो सर्कल आहे हा सर्कल सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर मग कंट्रोल दाबून लाईन सिलेक्ट करायची आणि लेफ्ट साईडला टँजेंटचं ऑप्शन आहे. ओके, झालं ब्लॅक. ह्याला आपण एक्झिट करून घेऊ. एक्झिट स्केचचं ऑप्शन आहे. कंट्रोल 7 दाबायचा आयसोमेट्रिक व्ह्यू साठी. त्यानंतर मग डायमेन्शन्स किती दिलेले आहेत, थिकनेस किती दिलेली आहे, 36. ओके, 36 ने आपण एक्सट्रूड करून घेऊ. इथे याला एक्सट्रूड वरती क्लिक करायचं आणि 36 एंटर केलं. आता हे जर का बघितलं तर ते एका साईडलाच ऍड झालेलं आहे. आपल्याला इथे मिड प्लेन सिलेक्ट करावं लागेल. मिड प्लेन मध्ये दोन्ही साईडला हाफ हाफ होईल. ओके, म्हणजे टोटल 36 राहणार. 18 mm पुढे, 18 mm मागच्या साईडला. इथे ओके केलं. ओके, हा एवढा पोर्शन ड्रॉ केला. आता आतला पोर्शन जो आहे हा ड्रॉ करून घेऊ. ओके, कट जो आहे तो. तर आतल्या साईडला रेडियस जी दिलेली आहे तर तो डायमीटर 70चा आहे. ओके, आणि सेंटर टू सेंटर इथे 60चं डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, या पॉइंट आणि या पॉइंट मध्ये. ओके, आणि हा सर्कल जो आहे तो डायरेक्ट कॉन्सन्ट्रेट करून टाकतो. ओके, तर हा सरफेस घेतला. स्केच मध्ये जायचं. सेकंड रो मध्ये सेकंड ऑप्शन आहे स्केच. दोन सर्कल ड्रॉ करून घेऊ. आधी शक्यतो सेंटर लाईन ड्रॉ करा. ओके, म्हणजे कन्स्ट्रेंट करायची. हा सर्कल कंट्रोल दाबून हा सर्कल, दोन सर्कल सिलेक्ट करायचे आणि कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट म्हणजे सेंटर पॉइंट एकच. लाईन कमांड घेतली. एल शॉर्टकट आहे. तीन गोष्टी ऑन करायच्या, वर्टिकल, कन्स्ट्रक्शन आणि इन्फायनाइट. या पॉइंट वरती क्लिक केलं. स्मार्ट डायमेन्शनने दोघांचं डायमीटर देऊन टाकू. 70 एंटर. सेम ह्याचा 70 एंटर केलं. ओके, आता हा सर्कल कोइन्साइड न झाला त्यामुळे आधी ऍक्सिस ड्रॉ करू, नाही तर परत हे कोइन्साइड करायला लागेल. सेंटर पॉइंट आणि ऍक्सिस सिलेक्ट केली कंट्रोल दाबून आणि ते कोइन्सिडंटचं ऑप्शन. त्यानंतर मग आता दोन सेंटर मधलं डिस्टन्स दिलेलं आहे 60चं आणि बाजूला इथे 48चं डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, तर स्मार्ट डायमेन्शनने दोन सेंटर पॉइंट सिलेक्ट करायचे. हा पॉइंट आणि हा पॉइंट. इथे क्लिक केलं. किती होतं, 60. एंटर केलं. लाईन कमांडने एक लाईन ड्रॉ करून घेऊ. एल, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. ओके, वर्टिकल लाईन ड्रॉ झाली. लगेच सिलेक्ट करून वर्टिकल पहिले करून घ्यायचे. त्यानंतर मग ही लाईन आपण काय करू, मिरर करू. मिरर सिलेक्ट करायचं. ऑलरेडी लाईन सिलेक्टेड आहे. मिरर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ऍक्सिस सिलेक्ट करायला लागतं. इथे मिरर अबाउट मध्ये क्लिक करायचं आणि नंतर मग ऍक्सिस सिलेक्ट करायचं. इथे ओके केलं. स्मार्ट डायमेन्शनने आपण डायमेन्शन देऊ. दोन लाईन मधलं डिस्टन्स किती होतं, 48चं. 48 एंटर केलं. ओके, तेवढाच पोर्शन राहणार आहे आपला. बाकीचं सगळं ट्रिम करायचं. ट्रिम एंटिटीज मध्ये आता समजा हा पहिला ऑप्शन यूज केला पॉवर ट्रिम मध्ये, तर हे असं आपण ट्रिम करू शकतो. फक्त ह्याने जरासं हँग वगैरे होतं त्यामुळे
असं आपण ट्रिम करू शकतो. ठीक आहे. आता हे परत ब्ल्यू झालेलं आहे. ओके, तर कंट्रोल लागून अपोजिट लाईन सिलेक्ट करायची आणि ऍक्सिस सिलेक्ट करायची, सिमेट्री. ओके, त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लगेच कळल्या पाहिजे. ओके, तर मिरर आपण केलं होतं तर ते मिरर डिलीट झालं ट्रिम केल्यानंतर, तर ते परत सिमेट्रिक करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडला हाफ हाफ आहे. ठीक, स्केच ड्रॉ केल्यानंतर एक्झिट करायचं. ओके, इथे आधी स्केच सिलेक्टेड असलं पाहिजे आणि त्यानंतर मग एक्सट्रूड कट वरती क्लिक करा. आता थ्रू आउट कट आहे, इथे थ्रू ऑल करायचं आणि ओके करायचं. तर हा असा पोर्शन मी कट केला. आता नेहमी लक्षात ठेवा, होल कमांड जेव्हा असेल तर एक्सट्रूड कट वापरायचं नाही, म्हणजे सिंपल होल जरी असेल तरी होल वापरायचं नाहीये, तिथे आपण होल कमांड वापरायची. ओके, नाही एक्सट्रूड कट वापरायचं नाहीये, होल कमांड वापरायची. तर आता इथे टॉप व्ह्यू मध्ये होल कमांड अलग है, वो बताता हूँ आपको. अभी ये फिलेट पहले देंगे, 15 की रेडियस है. इथे फिलेट कमांड आहे, सिलेक्ट केली, 15 एंटर करायचं आणि वर्टिकल एजेस सिलेक्ट करायचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हे फोर्थ. इथे ओके केलं. इथेही फिलेट कमांड दिली. त्याच्यानंतर हाँ दे सकते हो, पर कंपनी में हम यूज नहीं करते. स्टैंडर्ड जो फिलेट रहता है ना, वो हम सेपरेट ही ऑपरेशन करते हैं. कंपनी में स्टैंडर्ड प्रोसीजर डिजाइन की गाइडलाइंस रहते हैं. फिलेट जो रहती है वो हम 3D में यूज करेंगे. ओके, उसके बाद यहाँ पे एक्सट्रूड कट का जो ऑपरेशन है वो हम सर्कुलर, मतलब सर्कुलर के लिए नहीं यूज करते. ओके, रेक्टेंगल, ट्रायंगल जो भी अलग प्रोफाइल रहेंगे उसके लिए हम यूज कर सकते हैं, पर जहाँ पे सिंपल होल भी रहेगा तब वहाँ पे हमें होल विजार्ड यूज करना है. आता टॉप व्ह्यू मध्ये इथे हा सर्कल लिहिलेला आहे, हा सर्कल याला कॉन्सेंट्रिकच आहे. ओके, होलचा टाइप दिलेला आहे काउंटर बोर्ड. ओके, होलचे टाइप्स लिहून घ्या, दिलेले होलचे टाइप्स आप भी नोट डाउन कर लो, नोटबुक मिले. आता पहिला जो होल आहे हा आहे सिंपल होल. हा झाला सिंपल होल. त्याच्यानंतर मग सेकंड होल टाइप लिहा, टेपर होल. सेकंड टाइप लिहा, टेपर होल. पहिला आहे सिंपल. तिसरा लिहा काउंटर बोर. काउंटर बोर, काउंटर बोर मध्ये पहिले स्ट्रेट असेल. ओके, त्याच्यानंतर मग होल असेल. ओके, म्हणजे हा काउंटर बोरचा डायमीटर वरचा जो आहे तो काउंटर बोरचा डायमीटर आणि त्याची ही डेप्थ आली. ओके, क्रॉस सेक्शन घेतलेला आहे आपण. ओके, चौथा लिहा काउंटर संक. काउंटर संक किंवा सिंक म्हटलं जातं, काउंटर संक, काउंटर सिंक. काउंटर संक किंवा सिंक. पाचवा लिहा काउंटर ड्रिल. काउंटर ड्रिल मध्ये पहिलं स्ट्रेट असतं, त्याच्यानंतर मग अँगल असतो. ओके, या दोघांचं कॉम्बिनेशन, काउंटर बोर आणि काउंटर संकचं कॉम्बिनेशन. पहिलं स्ट्रेट, त्याच्यानंतर मग अँगल.
तर हे झाले होलचे टाइप्स. आता मेन इम्पॉर्टंट काय राहतं, तुम्हाला डायमेन्शन्स कसे दिलेले आहेत. ओके, आता इथे हा जो डेप्थ आहे, ही डेप्थ जी आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर ही जी डेप्थ आहे याला आपण काउंटर बोर डेप्थ म्हणतो. इथे शॉर्टकट मध्ये लिहितो सी बोर डेप्थ. ही जी वरची हेड आहे त्याला आपण म्हणणार काउंटर बोर डायमीटर आणि काउंटर बोर डेप्थ, DEPT. हा, बोर, BORE. काउंटर बोर डायमीटर आणि काउंटर बोर डेप्थ. ठीक आहे. त्यानंतर मग काउंटर ड्रिल झालं का लिहून? काउंटर बोर, काउंटर संक आणि काउंटर ड्रिल. बघून घ्या. आता हा जो वरचा जो हेड आहे त्याला आपण काय म्हणणार, काउंटर बोर. ओके, काउंटर बोर डायमीटर आणि काउंटर बोर डेप्थ. ओके, आणि हा जो टोटल होल असणार आहे त्या होलला त्याला काय म्हणणार आहे, होल डायमीटर आणि होल डेप्थ. म्हणजे ही हाईट जी आहे ती डेप्थ झाली, होल डेप्थ टोटल झाली, आणि हा जो एवढा आहे त्याला आपण होल म्हणणार. ठीक आहे. ड्रॉइंग मध्ये कधी कधी मेन्शन असं राहील, कधी कधी असं राहतं. ओके, हा समजा होल आहे, तर ही डेप्थ दिलेली असते आणि अर्धी ही डेप्थ दिलेली असते. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा होलची डेप्थ द्यायची आहे तर होलची डेप्थ टोटल द्यायची. सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला टोटल द्यायला लागते, सॉफ्टवेअरमध्ये अर्धी अर्धी नाही द्यायची. ओके, ही डेप्थ तर तुम्हाला द्यायचीच आहे, ह्याचा ऑप्शन डायरेक्टली आहे. आणि हा जेव्हा तुम्हाला द्यायचा आहे तेव्हा टोटल डेप्थ द्यायला लागणार. कळलं? बाकीचं इथे सेम अँगल वगैरे दिलेलं असेल, डायमीटर दिलं असेल, आणि हा पण सेम टोटल होल डेप्थ झाला आणि हा होल डायमीटर झाला. ठीक आहे. सॉफ्टवेअर मध्ये बघू आपण आता हा जो होल आहे हा दिलेला आहे काउंटर बोर. काउंटर बोरचा डायमीटर किती दिलेला आहे? काउंटर बोर डायमीटर किती आहे? 15 नाही दिलेला. डायमीटर पूछतो किती आहे? काउंटर बोर डायमीटर दिलेला आहे 20चा. ओके, काउंटर बोर डेप्थ किती दिलेली आहे? 13ची. होलचा डायमीटर किती दिलेला आहे? 15. होल डायमीटर दिलेला आहे 15चा. ओके, आणि होलची डेप्थ किती दिलेली आहे? 19ची. टोटल डेप्थ आपल्याला घ्यायची. तिथे होल कमांड मध्ये जायचं, त्यानंतर मग पोझिशन मध्ये जायचं. पोझिशन मध्ये हा फेस सिलेक्ट केला, इथे रॅन्डम पॉईंट द्यायचा, एस्केप दाबायचा. एस्केप दाबल्यानंतर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या सर्कलला कॉन्सन्ट्रेट करायचं. कंट्रोल दाबून दोन्ही सिलेक्ट करायचं आणि ते कॉन्सन्ट्रेट केलं. ओके, त्याच्यानंतर मग टाईप मध्ये जायचं. आपल्याला आता इथे त्याच्यामध्ये काही थ्रेड वगैरे दिले नाही. थ्रेड वगैरे दिले नसतील तर डायरेक्ट हा 6वा जो ऑप्शन आहे हा यूज करायचा. लिगसी होल, इथे काय नाव दिलेलं आहे? लिगसी होल. यामध्ये सगळे त्यांनी टाइप्स दिलेले आहे. ओके, सिंपल, टेपर, काउंटर बोर, काउंटर संक आणि काउंटर ड्रिल. ओके, हा इनबिल्ट आहे. अभि आता त्याच्यामध्येच त्यांनी काय दिलेलं आहे, सिंपल आणि सिंपल ड्रिल असे दोन ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये काय राहील, त्याचा बॉटम जो आहे तो व्ही बॉटम येईल. इथे ड्रॉपडाऊन मध्ये जर का बघितलं तिथे काय दिसतंय? व्ही बॉटम. सिंपल मध्ये जर का बघितलं तर फ्लॅट बॉटम राहील. त्याचा बॉटम कसा आहे? फ्लॅट आहे. सेम प्रत्येक याच्यामध्ये तसेच ऑप्शन आहे. ठीक, समजा मी इथे काउंटर बोर्ड ड्रिल पकडला तर त्याचा अँगल खाली व्ही बॉटम राहील. ओके, आणि
काउंटर बोर मध्ये पकडलं तर फ्लॅट बॉटम. ओके, तर आपल्याला आता आपल्याला फ्लॅट बॉटम पाहिजे. ओके, तर काउंटर बोर सिलेक्ट करायचं. आता इथे बघा, सी बोर डायमीटर, सी बोर डेप्थ, म्हणजे काउंटर बोर डायमीटर आणि काउंटर बोर डेप्थ. पर एकदा बघू आता, मोठा डायमीटर कितीचा दिलेला आहे, 20चा, आणि डेप्थ 13ची. इथे 20चा डायमीटर 20 एंटर केलं आणि डेप्थ त्याची 13ची. ओके, त्यानंतर मग छोटा डायमीटर कितीचा आहे, 15चा, आणि डेप्थ कितीची, 19ची. 15चा डायमीटर, ओके, आणि डेप्थ कितीची, 19ची. ओके, आयटम इज नॉट एडिटेबल बिकॉज इट्स व्हॅल्यू इज डिराइव्ड फ्रॉम द एंड कंडिशन ऑफ द होल. आता एंड कंडिशन काय दिलेली आहे, थ्रू ऑल दिलेली आहे. ओके, त्यामुळे त्याला एडिट नाही करता. ही जर का तुम्हाला डेप्थ द्यायची असेल तर इथे ब्लाइंड सिलेक्ट करायचं आणि इथनं डेप्थ ऍडजस्ट करायचं. ओके, मग अशी एडिट नव्हती होत थ्रू ऑल केल्यामुळे. ओके, इथे 19 दिले आणि ते ओके करायचं. कळलं? पहिलं काय केलं, होल कमांड मध्ये गेलो. ओके, इथे काही ड्रॉ नाही करायचं होल कमांड साठी. डायरेक्ट पोझिशन मध्ये जायचं, वरचा फेस सिलेक्ट करायचा, रॅन्डम पॉईंट द्यायचा कुठे पण, एस्केप दाबायचा, पॉईंट सिलेक्ट करायचा, कंट्रोल दाबून सर्कल सिलेक्ट करायचा, आणि त्यानंतर मी इथे कॉन्सन्ट्रेट करायचं. कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर टाईप मध्ये जायचं, इथे ऑटोमॅटिकली ब्लॅक होऊन गेलं. इथे लिगसी होल मध्ये गेलो, लिगसी होल मध्ये काउंटर बोर सिलेक्ट केला. काउंटर बोर मध्ये काउंटर बोर इथे सिलेक्ट केला आणि या सगळ्या व्हॅल्यू द्यायच्या. ओके, एका वेळेस एकच होल काढायचा आहे. 2 होल जरी असेल तर 2 होल तिथे काढायचे नाही. ओके, आता आपल्याला हे 4 ठिकाणी आपल्याला द्यायचे. ओके, तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे, इथे 150 आणि इकडे 90. तर हे आपण पॅटर्न काढणार आहोत. मिरर भी नहीं यूज करना, डायरेक्टली पैटर्न में 4 हो जाएंगे, मिरर में एक ही आएगा. आता इथे लिनियर पॅटर्न सिलेक्ट करायचं. लिनियर पॅटर्न मध्ये डायरेक्शन 1 ही सिलेक्ट केली. ओके, डिस्टन्स किती होतं, 150 आणि 90. ओके, इथे 150 दिला. त्याच्यानंतर मग डायरेक्शन 2, इथे ही एज सिलेक्ट करायची. एज सिलेक्ट करा, चार्जर ऑफिस मध्ये 90 मिनिटं. ओके, आणि ते पोझिशन 2 करायचे. ओके, इथे रिव्हर्स केलं म्हणजे खालच्या साईडला रिव्हर्स होणार. एकच मिनिट. कट भी लेगा हाँ, कट, ये जो कट है फ्रंट कट भी लेगा इसको. हाँ, पूरा लेगा, जो भी इधर फीचर्स रहेंगे. इथे डायरेक्शन 2 वरती क्लिक केलं, एज सिलेक्ट करायची, नंबर ऑफ इन्स्टन्सेस 2 आणि इकडे पण किती 2 आहे. ओके, आणि ते ओके केलं. तर हे असं पॅटर्न झालं. कळलं? अगर मैंने 3 कर दिया तो वहां से एडिट कर सकते हो ना. हाँ, तो क्या होगा, केस क्या. आता इथे एडिट फीचर मध्ये गेलो, इथे 3 दिले, यहाँ पे आएगा. अच्छा, वो आगे चला जाएगा. हाँ, यहाँ पे डिस्टेंस दिया है, यहाँ पे डिस्टेंस में कम करता हूँ, कंसिडर करो मैंने 75 किया. ठीक, तो 75 2 साल के बाद भी इसको एडिट कर सकते हो. यहाँ पे जाना है, राइट क्लिक करना है, एडिट फीचर में से यहाँ से आप चेंजेस कर सकते हो डिस्टेंस वगैरे. आता हा झाला लिनियर पॅटर्न आहे, काउंटर बोर आपण होल वापरला. ओके, आता इथे जर का बघितलं तर हा दिलेला आहे सेम काउंटर बोरचा डायमीटर. ओके, किती दिलाय त्याने, साईज दिली का त्याने, इकडे खाली खाली दिलेले. इथे हा क्रॉस सेक्शन इथे घेतलेला बघा, ए चा क्रॉस सेक्शन आहे. ओके, इथून असं गेला, इथून इकडे गेलेला, एवढाच पोर्शन दिसेल क्रॉस सेक्शन मध्ये. मध्ये मटेरियल नाही त्यामुळे ते दिसतो नाही. ओके, त्यानंतर मग डायरेक्ट बाहेरच कट केलेला आहे.
या पॉईंटला कुठे आहे हॉरिझॉन्टली बाहेर असल्यामुळे मटेरियल दिसलं नाही, या पॉईंटला सरळ असल्यामुळे दिसणार नाही, आपला एरो असा आहे. जे पण हॉरिझॉन्टलच्या डायरेक्शन मध्ये असेल ते दिसेल. आता हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन म्हणजे जेव्हा आपण वरतून बघू, वरतून बघताना हा जो इथला एवढा असा कर्व जो असेल पोर्शन, तर तो इथे दिसला, हा वाला पोर्शन. दोन डायमीटर दिलेले सेम. काउंटर बोरचं डायमीटर किती येतं इथे 22. ओके, आणि डेप्थ किती आहे 15ची. इथे होल कमांड सिलेक्ट केली. ओके, त्याच्यानंतर मग सेम पोझिशन मध्ये जायचं. हा फेस सिलेक्ट केला. फेस सिलेक्ट केल्यानंतर मी इथे रॅन्डम पॉईंट दिला. लाईन घेऊ, वर्टिकल फॉर कन्स्ट्रक्शन इन्फायनाइट, या पॉईंट वरती क्लिक करायचं. हा पॉईंट आणि कंट्रोल दाबून ही ऍक्सिस कोइन्साइड. ओके, आता त्यांनी पोझिशन कुठे दिलेली आहे, खालून किती वरती आहे 168 माइनस 30. ओके, 60 यहाँ पर दिया ना, यहाँ पे होल है ना, दोन्हीचं आता इथे सेंटरला आपण पकडू. ओके, 168 मायनस स्मार्ट डायमेन्शन खालच्या एज पासून या पॉइंट पर्यंत 130. ठीक आहे, 138 168 मायनस 30 किया ना. टाईप मध्ये जायचं, परत इथे हा लिगसी होल सिलेक्ट केला, इथे काउंटर बोर सिलेक्ट करायचा. डायमीटर किती आहे 22, 18 आणि 50. 22, 50. काउंटर बोर डायमीटर 22, डेप्थ 15 आणि ह्याचा डायमीटर किती होता 18 ना, आणि तो थ्रू ऑल गेला. आता थ्रू ऑल नको करू, आता इथे समजा मी थ्रू ऑल केलं, इथे समजा थ्रू ऑल केलं तर इथे शेवटपर्यंत जाईल. ओके, त्यामुळे इथे अप टू नेक्स्ट करून टाकू. ओके, इथे ओके, थ्रू ऑल केलं तरी चालेल, पण इथे परत तेवढा सेमच येणार आहे. ओके, आता हा होल आपण काय करणार आहोत, मिरर करणार आहोत. मिरर साठी आपल्याला प्लेन कुठला लागेल तर राईट प्लेन. ओके, इथे होल कमांड सिलेक्ट केली, इथे मिरर कमांड सिलेक्ट करायची, इथे ही ट्री राईट साईडला शिफ्ट होईल, इथे राईट प्लेन सिलेक्ट करायचा आणि ओके करायचं. पहिला जे ऑब्जेक्ट इथून फीचर सिलेक्ट करायचं होल. ओके, त्याच्यानंतर मग मिरर सिलेक्ट केलं, नंतर मग प्लेन सिलेक्ट करायचं. हा इकडे मिरर झाला. आता इथे हा जो होल आहे तो ड्रॉ करू. तो बसून आला का, तो तिकडेच होतो का, त्याला सांग झालं झालं 5-10 मिनिटं. रेफरेंस नहीं देना पड़ेगा. हाँ, ये रेफरेंस नहीं देना पड़ेगा, नहीं वाला पड़ेगा, ये वाला. आता सगळ्यात पहिला आपण इथे हा जो होल आहे हा ड्रॉ करू. ओके, आता दोन्ही साईडला वेगवेगळे दिलेलं आहे, तर ह्याला डायरेक्टली काय करू, रिव्हॉल्व. सिंपल एकच टाईप नाही आहे त्याच्यात. ओके, तर रिव्हॉल्व कट करून टाकू. हाफ क्रॉस सेक्शन ड्रॉ करायचा आणि रिव्हॉल्व कट करणार. तर इथे राईट प्लेन घेतला, स्केच मध्ये गेलो, इथे सेंटर लाईन घेऊ, वर्टिकल इन्फायनाइट. अशी वर्टिकलची गरज नाहीये, आपल्याला एक हॉरिझॉन्टल लागेल. फर्स्ट पॉइंट दिला, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट, वर्टिकल लागली असते. ओके, सिमेट्रिक काढण्यासाठी हाफ क्रॉस सेक्शन ड्रॉ करायचा रिव्हॉल्व करण्यासाठी. कंट्रोल दाबून अपोजिट लाईन सिलेक्ट केल्या, शेवटी ऍक्सिस सिलेक्ट केली आणि ते सिमेट्रिक सिलेक्ट करतो. ओके, त्यानंतर मग स्मार्ट डायमेन्शनने आपल्याला ही रेडियस द्यायची आहे
कितीचा डायमीटर आहे? 15 आणि 12चा डायमीटर. ओके, तर 7.5 एंटर आणि ही 6 एंटर. ओके, त्यानंतर मग डेप्थ द्यायची आपल्याला. डेप्थ किती दिलेली आहे? दोन्ही साईडनी 8 ची डेप्थ आहे. ओके, तर 8 एंटर केला. सेम इकडे पण 8 एंटर करायचं. ओके, आता हे सिमेट्रिक असल्यामुळे द्यायची गरज नाही. ओके, आता आपल्याला पोझिशन द्यायला लागेल. या पॉइंट पासून इथपर्यंत किती असेल? इथून इथपर्यंत 50 आलं, तर 168 प्लस 50 करायचं. स्मार्ट डायमेन्शनने या लाईन पासून या एज पर्यंत 168 प्लस 50. ओके, एवढं ड्रॉ केलं, एक्झिट केलं. आता आपल्याला रिव्हॉल्व कट करायचा आहे. इथे हा रिव्हॉल्व कटचा ऑप्शन आहे. ओके, ॲक्सिस विचारेल, त्या ॲक्सिस मध्ये ही ॲक्सिस सिलेक्ट करायची. ओके, आणि ओके केलं. ओके, तर हा असा आपण पॅटर्न कट केला, रिव्हॉल्व कट केला. ठीक आहे, आता ही जर का प्रोफाईल बघितली, हा वाला पोर्शन. ओके, तर इथे दिलेला आहे, या पॉइंटला दिलेलं आहे, ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला. ओके, तर आपण इथे काय करू, इथे पॅटर्न मध्ये गेल्यानंतर स्केच ड्रिव्हन पॅटर्नचा ऑप्शन आहे. ओके, तर स्केच ड्रिव्हन पॅटर्न यूज करू. तर सरफेस सिलेक्ट केला, स्केच मध्ये गेलो, इथे फक्त आपण पॉइंट क्रिएट करणार आहोत. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट, फोर्थ पॉइंट. मिरर करून टाकू इकडे. लाईन कमांड घेतली, वर्टिकल कन्स्ट्रक्शन इनफायनाइट. मेन इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शन मध्ये असले पाहिजे, डॉटेड मध्येच लाईन काढायची. ही लाईन ह्या सर्कल होती कोइन्सिडंट. ओके, त्यानंतर मग इथे आपल्याला डॉटेड सर्कल काढायला लागेल. ओके, दोन्ही सर्कल सिलेक्ट करायचे, फॉर कन्स्ट्रक्शन मध्ये टाकायचं. लेफ्ट साईडला इथे डॉटेडचा ऑप्शन. स्मार्ट डायमेन्शनने त्याचा डायमीटर देऊन टाकू, 100चा डायमीटर. एंटर केलं, त्यानंतर मग हा सर्कल ह्या सर्कलला काय कॉन्सन्ट्रिक आहे. ओके, सेम हा सर्कल या सर्कलला कॉन्सन्ट्रिक. ओके, हे दोन्ही पॉईंट त्याच्यावरती आहेत. आपल्याला अजून ऍक्सिस टाकायला लागतील. हॉरिझॉन्टल आपण हे डायरेक्ट नसतं का केलं? नाही, आता आपण जे हे साइड व्ह्यूनी आपण ते सर्कल बनवलं ते अपर वालं, तर आता डायरेक्टली इकडून डॉटेड करून तो वरचं करू शकलो असतो ना, म्हणजे एकदम परपेंडिक्युलर मध्ये पहिला वाला. हा, इकडून आता खाली मिरर करण्यासाठी इथे प्लेन लागला असता तुला. नाही, आता आपण ह्या साइडने असं हे केलं ना त्याचं डायमीटर वगैरे, मग तसं न करता आता ही सर्कल तर आहेच, आता ही डॉटेड वाली सर्कल केली असती आणि इकडून परपेंडिक्युलर मध्ये जे इंटरसेक्शन आहे तिथंच हा डायरेक्ट सर्कल बनवलं असतं. हा इथे आहे ना या पॉइंटला. नाही, आता हे सर्कल जे आहे हे एकदम परपेंडिक्युलर ऍक्सिसलाच आहे ना, ते बी ही वाली सर्कलला आहे. मग ते कोपऱ्यातून न करता डायरेक्टली इकडे आपण सर्कल बनवू शकलो असतो. हा, इकडून इकडे पॅटर्न होऊन जाईल ना, या पॉइंटला आणि या पॉइंटला. तुझा कर्सर एक्झॅक्टली दिसत नाहीये, म्हणजे मला शो नाही होत इकडे. नाही, आता हा वरचा वाला आहे ना, हा तो आपण ह्या साइडनी असं बनवलं होतं ना, ते डायमेन्शन. मग तसं न करता आता हा डॉटेड वाला तर आपण घेतलेलाच आहे आणि ह्याच्या एकदम सेंटरनी हे, मग असंच डायरेक्टली बनवू शकलं असतं आणि त्याला एक्सट्रूड केलं असतं. तुझं एकतर कसं कर्सर दिसत नाही, त्यामुळे कळत नाही कुठून. हा सर्कल आपण ड्रॉ केला. ओके, त्याच्या जागी तू म्हणतोय इकडे ड्रॉ करायचा. नाही, हा तसं बी चालू शकलं असतं ना. आणि इकडे त्याचे किती लोकेशन्स आहेत बघ, 1 2 3 4 5 आणि 6 लोकेशन्स आहेत. तर या पॉइंट पासून इकडे असा सर्क्युलर पॅटर्न होऊन जाईल. सर्क्युलर पॅटर्न झाल्यानंतर परत इकडे खाली राहतोय,
हम्म. मग त्याच्यासाठी परत तुला ड्रॉ करायला लागेल ना. आता इथे मी एकाच कमांड मध्ये आधी एक काम मी कमांड मध्ये कसं ड्रॉ करतो बघ, मग काय डाऊट वगैरे असं क्लिअर होते. या दोन्ही लाईन कन्स्ट्रक्शन मध्ये टाकून देऊ. हा सर्कल जो आहे तो ह्या सर्कलला कॉन्सन्ट्रेट केला. ठीक आहे. हा सर्कल आणि हा सर्कल इक्वल केला. ठीक आहे. तरी अजून हा पॉइंट काय झालेला आहे, कोइन्साइड नाही. या ऍक्सिस वरती कोइन्साइड करून घेऊ. सेम हा पॉइंट या ऍक्सिस वरती कोइन्साइड केला. ठीक आहे. 2 पॉइंट सिलेक्ट केले. मिरर सिलेक्ट करू. मिरर अबाउट वर्टिकल ऍक्सिस इथे ओके केला. त्यानंतर मग सेम हा पॉइंट या ऍक्सिस वरती कोइन्सिडेंट. ठीक झालं. तर इथे मी 5 पॉइंट बनवले, 1 2 3 4 आणि 5. इथे एक्झिट करायचं. आता इथे हा जो रिवॉल्व आहे, कट रिवॉल्व, हा सिलेक्ट केला. त्यानंतर मग इथे युजर पॅटर्न सिलेक्ट करायचं, स्केच ड्रिव्हन पॅटर्न सिलेक्ट करायचं आणि स्केच मध्ये इथे हा जो पॉइंट स्केच आहे हा सिलेक्ट केला आणि ओके केला. कळलं? तुझं काय म्हणणं? नाही, माझं ऍक्च्युअली म्हणणं हे होतं की आपण हा पहिला वाला जे हा काढले ना ते साइड व्ह्यूने हा काढले. तसं न करता आपण डायरेक्टली ह्याच्यात हे जे डॉटेड वाले आहे ना टॉप व्ह्यूने काढायचं. ते आणि परपेंडिक्युलर मीट करायला लागले तर इथून डायरेक्टली एक्सट्रूड करू शकतो ना. आता इकडनं जर का काढायचं असेल एक्सट्रूड कटने तर वर आपल्याला किती ऑपरेशन करायला लागतील बघ. हा आता इथे आतला जो होल आहे तो होल जो आहे तो कमी डायमीटरचा आहे, तो थ्रू आउट काढणार तू. हम्म. ओके. त्याच्यानंतर मग हम्म. वरचा जो होल आहे त्याच्यासाठी तुला दुसरं ऑपरेशन करायला लागलं असतं. म्हणजे 2 ऑपरेशन झाले. परत म्हणजे त्याची हाईट तू एवढी 8 mm पर्यंत देणार. त्यानंतर मग परत मागच्या साईडला हा होल काढायला लागला असतं. 3 होल दिलेत ना, हम्म. त्यामुळे तिला 3 ऑपरेशन तरी करायला, 3 किंवा 2 ऑपरेशन तरी झाले असते. म्हणजे एक हा होल, म्हणजे समजा काउंटर बोर वापरला, काउंटर बोर मध्ये एक थ्रू आउट दिला समजा, म्हणजे इथून हा जो पॉइंट आहे हा डेप्थ दिलीस, हा इथून डायमीटर दिलास. ओके. त्याच्यानंतर मग हा थ्रू आउट दिलास. ओके. आणि त्यानंतर मग परत मागून तुला परत एक पॉकेट कमांड वापरायला लागली, एक शॉर्टकट वापरायला लागली या होलसाठी 15च्या डायमीटरसाठी. म्हणजे 2 ऑपरेशन झाले. त्याच्या जागी मी किती ऑपरेशन केले, एकच ऑपरेशन मध्ये रिवॉल्व कट करून टाकलं. इथे ड्रॉ काय केलं मी, हाफ प्रोफाईल ड्रॉ केली. हाफ प्रोफाईल ड्रॉ करून तो रिवॉल्व कट केला. त्या डायमीटर राहिलेला आहे. हा स्केच आणि हे स्केच कोलिनियर करून टाकतो. हा डायमीटर आणि हा डायमीटर सेम आहे, त्याची डेप्थ सेम आहे आणि आतल्या साईडला परत होल, छोटा होल. कळलं काय म्हणायचं मला? हो हो. 2-3 ऑपरेशन झाले असते, त्यामुळे मी एकच ऑपरेशन मध्ये करून टाकलं. आता राहिलं हा अँगल वरचा 45 डिग्रीचा अँगल लिहिलेला आहे. त्याचा डायमीटर 2 होल्स, डायमीटर 10 दिलेलं आहे. ओके. तर हे सिंपल होल आहे, 10 चा डायमीटर आहे. हा सरफेस सिलेक्ट केला, स्केच मध्ये गेलो किंवा डायरेक्ट आपण होल कमांड वापरू शकतो. होल कमांड गेला, पोझिशन मध्ये जायचं, हा फेस सिलेक्ट केला, इथे या ऍक्सिस वरती क्लिक केला. त्याचा डायमीटर सेमच आहे ना, सेमच आहे, पीसीडी सेमच आहे. सेंटर लाईन घेतली, हा पॉइंट आणि हा पॉइंट मध्ये स्मार्ट डायमेन्शन मध्ये या लाईन आणि ह्या लाईन मध्ये 45 चा अँगल दिला. ठीक झालं. इथे ब्लॅक. ठीक आहे. आता इथे इकडचं पण काढून घेऊ.
शक्यतो सेपरेट काढायचे. पुढे समजा काही चेंजेस वगैरे आले तर ते इझिली आपल्याला चेंजेस करता येतात. दोन्हीकडे एकाच याच्यात असेल तर एडिटिंगला प्रॉब्लेम आहे. आता इथे पॉइंट आधीच आपल्याला प्लेस करायला होता, सेपरेटच काढला लागेल. परत इथे आपल्याला याच्यात जायला लागेल. लाईन फॉर कन्स्ट्रक्शन इन्फायनाइट. कन्स्ट्रक्शन ठीक आहे. स्मार्ट डायमेन्शनने अँगल देऊन टाकतो. या लाईन आणि या लाईन मध्ये 45 एंटर केलं. त्यानंतर मग एक्झिट करायचं. डायमीटर होता 10चा. सिंपल होता तिथे लिगस एवढ मध्ये जायचं. इथे सिंपल होल सिलेक्ट करायचं. डायमीटर 10 एंटर आणि डेप्थ अप टू नेक्स्ट इथे ओके. तर हे असं आपण ड्रॉ करू शकतो. स्केचेस वगैरे हाईड करायचे असेल इकडनं हाईड वरती क्लिक करायचं. करायला का झालं सगळं. क्रॉस सेक्शन जर का बघायचं असेल आपल्याला तिथे हा सेक्शन व्ह्यूचा ऑप्शन आहे. सेक्शन व्ह्यू मध्ये आपण क्रॉस सेक्शन बघू शकतो. तिथे प्लेनर आहेत असं आपल्याला असा होल आहे. ठीक आहे. त्याचं रेकॉर्डिंग मी शेअर करतो. त्याचं साईड बाय साईड प्रॅक्टिस करायला घ्या. ओके. रेकॉर्डिंग आता उद्याच भेटेल ते सकाळी 11:30 वाजता. त्याला एक्सपोर्ट व्हायला वेळ जाईल, अर्धा पाऊण तास जाईल त्याला. तोपर्यंत ट्राय करा दुसरे पार्ट जे असेल ते. बाकी काय डाऊट्स आहेत अजून? रुपेश वगैरे, अजिंक्य प्रॅक्टिस चालू आहे का? हा चालू आहे. ठीक आहे. चालेल.